जय गुरुदेव. आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एवढी प्रचंड ताकद आहे, एवढं प्रचंड सामर्थ्य आहे की त्या सबकॉन्शियस माइंडला जर तुम्ही सकारात्मक सूचना खरंच खूप मनातून दिल्यात, तुम्ही पूर्ण हृदयातून तुमच्या स्वतःबद्दल, शरीराबद्दल, सध्याला असलेल्या रोगांबद्दल जर पूर्ण पॉझिटिव्हली फील करून जर तुमच्या सबकॉन्शियस मनाला तुम्ही जर मनापासून, हृदयापासून पॉझिटिव्ह सूचना दिल्या, तर अशक्य अशा गोष्टीसुद्धा सहज शक्य होतात. या जगात ज्या ज्या गोष्टी मेडिकल सायन्सला किंवा इतर अनेक लोकांना अशक्य वाटतात, अशा लाखो गोष्टी सबकॉन्शियस माइंडच्या शक्तीने सहज शक्य होतात, अगदी 100%. मी कालचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. रोज आपले 3000 साधक सकाळी सकाळी माझ्यासोबत प्राणायाम, ध्यान, सूर्यनमस्कार आणि साधना करत असतात. त्यांची रोज सध्याला मी सूर्यनमस्कार झाल्यावर योगनिद्रा घेतो. योगनिद्रेमध्ये ज्या वेळेला मी त्यांना शवासनात नेतो आणि शवासनात नेल्याच्या नंतर त्यांच्या शरीराला रिलॅक्स करतो आणि हळूहळू मनाला सूचना देतो पॉझिटिव्ह, तसे तसे बदल त्यांच्या मनामध्ये आणि शरीरामध्ये घडतात. तर नेहमी मी योगनिद्रेमध्ये एक सूचना देतो की तुम्ही जागरूक राहा, तुम्ही श्वासाला बघत राहा, तुम्ही स्वतःचं शरीर रिलॅक्स होतंय असा भाव ठेवा. त्यावेळेला सगळेच लोक जागरूक असतात आणि बरोबर 20 मिनिटांनी मी उठवलं त्यांना की ते उठतात. पण मी काल सहज एक प्रयोग करून बघितला. काल त्यांना मी सूचना देताना शरीर रिलॅक्स झाल्याच्या नंतर अशा सूचना दिल्या की तुम्ही सगळेजण आता झोपणार आहात, तुम्हाला झोप लागतीये, तुम्ही स्वतःला सांगा की मी शांत झोपतोय. आणि जसं सबकॉन्शियस माइंडला शांत झोपण्याच्या सूचना मिळाल्या, ऑनलाईन शिबिर सुरू होतं, वेगवेगळ्या देशांमधले साधक होते, तरीसुद्धा 50% पेक्षाही जास्त लोक माझ्या सूचनांनी 20 मिनिटाच्या नंतर उठले नाही, त्यांना गाढ झोप लागली होती. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की ऑनलाईन हजारो किलोमीटर दूर दुसऱ्या देशांमध्ये असलेल्या साधकांना माझ्या सूचनांचा त्यांच्या मनावर, शरीरावर एवढा परिणाम होत असेल, तर जर तुम्ही स्वतःला सकारात्मक सूचना दिल्या तर तुमच्या शरीरावर, मनावर किती मोठा परिणाम होऊ शकतो तुम्ही विचार करा. म्हणून तुमचे रिपोर्ट्स काहीही असू द्या, तुम्हाला जगातला कितीही मोठा रोग असू द्या, तुम्हाला दवाखान्यात काहीही सांगू द्या किंवा सगळं जग जरी तुमचे विरोधी असेल तरीसुद्धा आत्ता या क्षणाला तुम्ही स्वतःला सांगा की होय, मी माझ्या रोगातून 100% बाहेर येणार आहे. मला माझ्या लेकरांसाठी, माझ्या स्वतःसाठी, माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या बायकोसाठी, माझ्या आईबाबांसाठी, मला माझ्या जीवनात काहीतरी चांगलं कार्य करण्यासाठी जगायचं आहे. निश्चित तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एवढी ताकद आहे की ते रिपोर्ट काही जरी असेल तरीसुद्धा त्या डॉक्टरांच्या ट्रीटमेंटसोबत जर तुम्ही स्वतःला सकारात्मक सूचना दिल्या तर निश्चित त्याच्यातून तुम्ही बाहेर येणार आहात. मग आपण करायचा का एक छोटासा प्रयोग? मग एक काम करा, शांत एका ठिकाणी बसा किंवा झोपा, आडवं शवासनामध्ये. पायामध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर, जे शवासनात झोपले त्यांनी. हात खालच्या साईडला आणि डोळे बंद. आणि जे साधक बसलेले आहेत, खुर्चीवरती बसलेले असतील तर रिलॅक्स बसा, पाठीचा ताठ ठेवून.
आणि जे खाली मांडी घालून बसलेले आहेत त्यांनी अर्ध पद्मासनात बसा आणि डोळे बंद करा. आता स्वतः पूर्ण अंतःकरणातून तुमच्या स्वतःला ज्या सूचना आवश्यक आहे त्या सूचना तुम्ही स्वतःला द्यायच्या आहेत. माझ्यासोबत मनामध्ये पूर्ण विश्वास ठेवा. स्वतःवरती विश्वास ठेवा. या निसर्गावरती विश्वास ठेवा. या ऊर्जेवरती विश्वास ठेवा. आणि मी सांगतोय म्हणून नाही, पण तुम्ही स्वतःला खरंच तुमच्या मनातून पॉझिटिव्ह सूचना आता द्यायच्या सुरुवात करूयात आपण. आधी स्वतःचं शरीर डोळे बंद ठेवूनच बघा. स्वतःचा श्वास कसा चालू आहे ते बघा. येतोय जातोय. स्वतःच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य बघा. लक्षात ठेवा, काहीही परिस्थिती असू द्या, हे स्मित हास्य विसरायचं नाही. हे स्मित हास्य तुमच्यामध्ये सकारात्मक शक्ती निर्माण करतं. डोळे बंद आहेत तुमचे, मन शांत आहे. आता मी या विश्वाचा एक भाग आहे. मी या वैश्विक ऊर्जेशी जोडलेलो आहे. ही वैश्विक ऊर्जा माझ्या शरीराला ठीक करत आहे असा भाव ठेवा. आणि असं फील करा. डोळे बंद आहेत, तुमच्या डोळ्यासमोर असं चित्र आणा. असं फील करा की या विश्वातली संपूर्ण सकारात्मक शक्ती तुमच्या आत येते. आणि जिथे जिथे तुमच्या शरीरामध्ये अशुद्धता आहे, ज्या भागाला शरीराला काही व्याधी किंवा रोग झालेला आहे, त्या भागाला ही एनर्जी, ही ऊर्जा ठीक करत आहे असं फील करा. असा विचार करू नका की याने काही होईल का. निश्चित याचा परिणाम खूप सकारात्मकच होत आहे. आत्ता सुद्धा आपणच आपल्या विचारांद्वारे, आपणच आपल्या भावनांद्वारे स्वतःला ठीक करणं, आपणच आपल्यामध्ये असलेल्या शक्तीला जागृत करणं आणि या वैश्विक शक्तीला आपल्या आत घेऊन येणं हे सहज तुम्हाला शक्य आहे. खूप अंतःकरणातून, मनातून सकारात्मक राहून असं फील करा की माझे रोग दूर होत आहेत, माझी शुगर नॉर्मल होत आहे, माझं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे, माझे गुडघे दुखणं थांबलेलं आहे, माझं शरीर सकारात्मक ऊर्जेने भरलेलं आहे. अगदी कॅन्सर जरी तुम्हाला झालेला असेल तर ज्या भागाला कॅन्सर झालाय, डोळ्यासमोर ते चित्र आणा आणि स्वतःनी असं चित्र बघून फील करा की नैसर्गिक ऊर्जा माझ्या कॅन्सरला ठीक करते, माझा तो पार्ट बरा होतोय, माझं लिव्हर ठीक होत आहे. या ट्रीटमेंट सोबत
वैद्यकीय ट्रीटमेंटसोबत माझी एनर्जी, माझी ऊर्जा या लिव्हरला, या कॅन्सरला, माझ्या शरीरातल्या इतर भागांना ठीक करत आहे. मी 100% आरोग्य संपन्न आहे. कुणी काहीही बोलू दे, मला माहिती आहे की मी या रोगातून बरा होणार आहे. हा माझा विश्वास आहे. येऊ द्या त्या ऊर्जेला मध्ये. जसं एखाद्या माठामध्ये अगोदरच पाणी असेल तर पुन्हा पाणी भरता येत नाही. त्यासाठी तो माठ आधी रिकामा करावा लागतो. तसंच तुमच्या मनातले सगळे नकारात्मक विचार, मनातल्या सर्व शंका, मनामधली भीती, भविष्याबद्दलची भीती, मरणाबद्दलची भीती, तुमच्या कुटुंबाची काळजी, ही काढून बाहेर फेकून द्या. आत्ताच फेकून द्या ती बाहेर. मग आता ती जशी तुम्ही बाहेर फेकून दिली आणि तुमचं चित्त रिकामं झालं की आता ती पॉझिटिव्ह एनर्जी आत येते, ती फील करा. तुमच्या तळ हातांमधून ती ऊर्जा मध्ये येते. तुमच्या तळपायांमधून ती ऊर्जा मध्ये येते. तुमच्या नाभीमधून ती ऊर्जा मध्ये येते. तुमच्या श्वासामधून ती ऊर्जा मध्ये येते. तुमच्या हृदयातून ती ऊर्जा मध्ये येते. तुमच्या बंद डोळ्यांमधून, तुमच्या मस्तकामधून, तुमच्या मेंदूमधून ती ऊर्जा मध्ये येते. आता हे शरीर नुसतं शरीर राहिलेलं नाहीये. हे एक ऊर्जा केंद्र बनलेलं आहे. या शरीरात प्रचंड ऊर्जा निर्माण झालेली आहे. स्वतःने स्वतःला सूचना देत राहा, चेहऱ्यावरचं स्मित हास्य ठेवून, की होय मी बरा होतोय, होय मी ठीक होतोय, होय माझं शरीराला विश्रांती मिळते, होय माझे सगळे रोग निघून चाललेत, निघून चाललेत, निघून चालले. जसं सूर्य आला की अंधार राहत नाही, तसं शरीरात ही ऊर्जा आली की माझे रोग आपोआप निघून जात आहेत. हे मला माहिती आहे. माझ्या स्वतःवरती माझ्या वैद्यकीय ट्रीटमेंट चालू आहे. त्या ट्रीटमेंटवरती मला, माझ्या गुरुवरती, मला माझ्या सर्व आपल्या लोकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादांवरती विश्वास आहे. मी ठीक होतोय, मी ठीक होतोय, मी ठीक होतोय. मला छान वाटत आहे. यस, होय, मी या रोगामधून 100% बाहेर येणार आहे. परमेश्वर माझ्या सोबत आहे. शरीरात एनर्जी फील करा. शरीर मजबूत होतंय. जिथे जिथे रोग आहेत त्या पार्टमध्ये ती एनर्जी जातीये आणि त्या पार्टला ठीक करत आहे. ते लिव्हर असू द्या, ते स्वादुपिंड असू द्या, ते जठर असू द्या, ते आतडे असू द्या, नाहीतर ती त्वचा असू द्या, नाहीतर ते हृदय असू द्या, ते ठीक होत आहे. जिथे कुठे तुमची श्रद्धा आहे, विश्वास आहे, अगदी अंतःकरणातून पूर्ण मनापासून नमस्कार करा. हे परमेश्वरा, माझ्या हातून चांगलं काम होऊ दे. मला भरभरून जगण्यासाठी तूच आशीर्वाद दे. होय, मी ठीक होत आहे. तू माझ्या सोबत राहा. बस परमेश्वरा, तू माझ्या सोबत राहा. आता छान आनंदाने डोळे उघडा. चेहऱ्यावरतून हात फिरवून घ्या. जे शवासनात झोपले त्यांनी उठून बसा आणि जे बसलेले आहेत त्यांनी सावकाश डोळे उघडा. दिवसातून जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तेव्हा हे ध्यान करा. हे अतिशय पॉवरफुल असं सबकॉन्शियस मनाला सकारात्मक सूचना देणारं ध्यान आहे. याच्यातून निश्चितच तुम्ही बरे होणार आहात.
जय गुरुदेव.